शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या शेतामध्ये जास्त पाणी साचून राहिले असेल तर तुमच्या कुठं कुठं जास्त पाणी जिथं साचेल असेल तिथं असे झाडं सुकायला सुरुवात झालेली असेल. जिथं जास्त पाऊस झाला आहे तिथे बघू शकता असे झाडं सुकायला सुरुवात व्हायला आहे. याच्यावर एकच इलाज आहे. याचे हे तर चांगलं नाही होणार. आता जे बाकीचे जे बाकी व्हायचे आता काही काही समजा हे थोडं होऊन राहिलंय, तसं हे थोडं थोडं वाटून राहिले, हे वाटून राहिलं. त्याच्यावर त्वरित एक फवारा घ्यायचा. फवाऱ्यामध्ये ह्युमिक ॲसिड 98 किंवा 90% हे 30 ग्रॅम घ्यायचं आणि 100 ग्रॅम युरिया घ्यायचा. आपला थैलीचा 45 किलोची बॅग भेटते त्याचं 100 ग्रॅम युरिया घ्यायचा आणि हा असा 20 लिटरच्या पंपमध्ये टाकून असा फवारा करायचा चांगलं पाणी मारून. तर त्याच्याने हे झाड जे सुकलेले आहेत हे चांगले होतील आणि जे बाकीचे व्हायचे बाकी आहे ते पण चांगले राहतील. आता तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस झालेला होता. इथं पूर्ण असा नदीच वाहिलेली आहे. इथून पूर्ण झाडे जपलेली आहे. आता त्यांना सिधा करतो मी. आता वाफ झालेली आहे थोडी, आता होतील ते सिधे थोडे. यांना अशी उभे करून अशी माती लावून इथं अशी उभे करायला, असे थोडे असे उभे करायला. हे दोन उभे झाले. बघू शकता काही काही झाडं असे सुकलेले पूर्णपणे पूर्ण वांग पडलेला आहे. इथं बघू शकता पूर्ण आज पण पाण्याचं वातावरण आहे. बघू शकता आता खूप नुकसान झालेलं आहे. तर तुम्हाला असं तुमच्या शेतामध्ये जर जास्त पाऊस झालेला असेल तर तुम्हाला ह्युमिक ॲसिड जिथं चिबडा नाही, जिथं जास्त पाणी साचून राहतं त्या ठिकाणी हा स्प्रे करावा. 30 ग्रॅम ह्युमिक ॲसिड 90% 98% दोघीमधून एक कोणतं बी घेतलं चालेल. आणि युरिया 100 ग्रॅम आपला थैलीचा तो घ्यायचा 100 ग्रॅम आणि स्प्रे करायचा. चांगलं झाडावून पाणी नित्रसलो. भरपूर झाडं सुकलेले आहे. आता कमीत कमी 10-20 झाडं सुकलेले आहे. आता उद्याला मी त्याच्यावर फवारा घेईल. आणि हिच्यामध्ये जर सल्फर बी घेतलं एकदम एखादी बुरशीनाशकमध्ये साप पावडर जर घेतली तर अजूक रिझल्ट चांगला येईल. म्हणजे जी मुळ्याजवळची बुरशी आहे ती संपूर्ण नष्ट होईल. बघू शकता अशा मुळ्या झालेल्या आहे. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.